नमस्कार मित्रांनो, चावडीन्यूज.com आवाज पुरंदरचा या तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत। लोकसभा निवडणूक तिसऱ्या टप्प्यातील आज मतदान प्रक्रिया अवघ्या 15 मिनिटांनंतर पूर्ण होणार आहे। या मतदान प्रक्रियेतील बारामती लोकसभा मतदान संघातील दिवे मतदान केंद्रावरती आज आपण आहोत। या ठिकाणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठलप्पा झेंडे यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत। अप्पा नमस्कार। आज मतदान प्रक्रिया पार पडली लोकसभेची। एकंदरीत सकाळी 7 वाजल्यापासून आतापर्यंत पार पडलेल्या या मतदान प्रक्रियेत बाबतीत तुमचं मत काय? खरं तर सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया चालू झाली। सर्वच कार्यकर्त्यांनी अगदी उत्साहात मतदान केलं। सर्व मतदारांना घरापासून इथपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली। मतदान करून घेण्यामध्ये आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि आज जवळपास 70% मतदान होण्याच्या परिस्थितीत आहे। म्हणजे शेवटचे एक 10 मिनिटं राहिल्या, त्यामध्ये काय ॲड होईल तो विषय एक आहे, पण 70% मतदान झालेलं आहे। खासदार कोण होणार, कांचन कुल की सुप्रिया सुळे? नाही, खरं तर माझं स्वतःचं व्यक्तिगत मत असं आहे की आता गेले आपण 1 महिन्यापासून पाहतो आहे बऱ्याच चॅनलला किंवा व्हॉट्सअपवर यूट्यूबवर बऱ्याच ठिकाणी तुम्ही कॉम्पिटिशन दाखवता। खरं तर माझं स्वतःचं मत आहे किंवा सर्वच कार्यकर्त्यांचं मत असं आहे, कांचन कुल आणि सुप्रिया यांची कधीच तुलना होऊ शकणार नाही आणि निवडणुकीमध्ये कोण विजयी होणार याच्यातून तुम्ही समजून घ्या, ताईंच्या जवळपासही ते फिरकणार नाहीत। म्हणजे परत त्यांची उभं राहायची डिरिंग होणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो। कारण परत कामाची तुलना ताईंच्या कामाची तुलना करा। जर असं जर लोक म्हणत असतील ताईंनी काय काम केलं, तर मग दुसऱ्या उमेदवारांनी काय काम केलं त्यासाठी त्यांना मतदान करावं। त्या पक्षाच्या मार्फत इथं तालुक्यामध्ये काय काम झालं, राष्ट्रवादीच्या तर्फे काय काम झालं, याचा सर्वसामान्य माणसं विचार करतात। मतदानातून तुम्हाला ते दिसतंच आहे आणि दिसणार पण आहे। 23 तारखेला तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर कळेलच। परंतु ताईंची तुलना कांचन कुल या महिला आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे, पण त्यांच्याशी तुलना होऊ शकत नाही, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। तुम्ही म्हणता तसं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या पुन्हा खासदार सुप्रिया सुळे होणार आहेत। जर समजा त्या जर खासदार होणार असतील तर मताधिक्य पुरंदर तालुका किती मताधिक्य देईल? सुप्रियाताई खासदार होणार आहे त्याबद्दल मनात किंचितही शंका नाही आहे आणि पुरंदर तालुक्यामधून 40 ते 45 हजाराचं लीड मिळायला काहीच अडचण येणार नाही। हे मतदान झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतो, आधी सांगू शकत नव्हतो। कारण तुम्ही सगळ्यांनी आम्ही अंदाज घेतला। मी आता पूर्ण दिवे गराडे मतदारसंघामध्ये घेतलं एक सॅम्पल पीस म्हणून जर आपण घेतला तर त्या केसमध्ये 40 ते 45 हजाराचं लीड 1001% ताईंना मिळणार आहे आणि त्या चांगल्या बहुमताने संसदेत जाणार आहेत।